विनायक राऊत यांच्यासह मुलगा गीतेश यांची आज ठाणे पोलिसांकडून चौकशी होण्याची शक्यता। सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनंतर विनायक राऊतांसह 7 जणांवर गुन्हा दाखल। विनायक राऊतांनी सून गिरिजाचे सर्व आरोप फेटाळले। पैशांसह घर कारची मागणी मान्य न केल्यामुळे आरोप केल्याचा दावा। तर 2022 मधील प्रकाराची तक्रार 2026 मध्ये का, विनायक राऊतांचा सवाल। मुंबईच्या पायधुरीमध्ये सुरक्षा रक्षकाकडून 7 वर्षीय मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक। संतापलेल्या जमावाचा पोलीस ठाण्याला घेराव, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी। उद्धव ठाकरेंची आज मातोश्रीवर पत्रकार परिषद। नागपुरातील रामरक्षा आंदोलनासंदर्भात बोलण्याची शक्यता। मुंबईतल्या आंदोलनानंतर राज्यभरात आंदोलनाची तयारी। राम मंदिर दान चोरी प्रकरणात सुप्रीम कोर्टात स्वतंत्र आणि न्यायालयीन चौकशीच्या मागणी संदर्भातल्या याचिकांवर आज सुनावणी। मोशी दुर्घटनेसंदर्भात 9 जणांचा जीव गेल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांना जाग। पर्यावरण विभागासह कंत्राटदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस। त्रुटी आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश। धाराशिवच्या कळंबमध्ये शीतपेयातून 2 नर्सेसला विषबाधा, एकीची प्रकृती गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू। वारीत वाटपासाठी आणलेल्या शीतपेयातून विषबाधा। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज सासवडहून जेजुरीकडे प्रस्थान, तर तुकोबारायांची वरवंड मुक्कामी।